भरलेल्या गॅस सिलेंडरच्या गाड्यांमुळे मोठा धोका, रूपश्री अपार्टमेंटमधील रहिवाशांचा संताप. नाशिकच्या पंचवटी भागातील रूपश्री अपार्टमेंट परिसरात भरलेल्या गॅस सिलेंडरच्या गाड्या बेकायदेशीररित्या उभ्या केल्या जात असल्यानं मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झालाय. वारंवार तक्रारी करूनही संबंधित गॅस एजन्सी चालकाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सोसायटीतील रहिवाशांनी केलाय. रूपश्री अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये असलेल्या नूतन इंदाने गॅस एजन्सीचे संचालक बच्चनलाल बागमार हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून भरलेल्या LPG सिलेंडरच्या गाड्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये तसंच बाहेरील सार्वजनिक रस्त्यावर उभे करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. या प्रकारामुळे सोसायटीतील नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. याआधी 2023च्या दिवाळीत पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल 95 सिलेंडरने भरलेली गाडी रस्त्यावर उभी केल्याचं समोर आलं होतं. यावेळी मुलं देखील रस्त्यावर फटाके उडवत होते. अशावेळी जर मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. त्यावेळी पोलिसांनी संबंधिताकडून लेखी हमीपत्र घेतलं होतं. मात्र काही दिवसातच पुन्हा तोच प्रकार सुरू झाला. 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10च्या सुमारास मध्यधुंद रिक्षाचालक भरलेल्या सिलेंडरच्या गाडीला धडकता वाचलाय. रिक्षा डिव्हायडरवर जाऊन उलटी झाली. जर ही धडक सिलेंडरच्या गाडीला बसली असती तर मोठा स्फोट होऊन गंभीर दुर्घटना घडली असती. वारंवार सांगूनही संचालक ऐकत नाही. उलट चेअरमन आणि सेक्रेटरीशी अरेरावीची भाषा वापरून वाद घालतात. इथे मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहायची का, असा सवाल रहिवाशांनी केलाय. या प्रकरणी रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून संबंधित गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्यात यावा अशीही मागणी केली आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेतंय याकडे रूपश्री अपार्टमेंटमधील रहिवाशांचं लक्ष लागलंय. संविधान न्यूज